जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये नार पार बचाव कृती समितीकडून या ठिकाणी भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की गिरणा खोऱ्यामध्ये येणारे पाणी नार पारचं पाणी जे आहे ते गुजरातला वळवल्यामुळे या ठिकाणी शेतकरी जे आहे ते आक्रमक झालेले आहे, सर्व राजकीय संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहे आणि या ठिकाणी चाळीसगाव शहरामध्ये या ठिकाणी भव्य असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे नेते माजी खासदार उमेश पाटील आहेत। त्याला काय सांगाल, या ठिकाणी असा भव्य असा ट्रॅक्टर मोर्चा या ठिकाणी काढण्यात होतोय? नार पार या गुजरातला पश्चिमी वाहिन्यांना जाणाऱ्या नदीचं पाणी गिरणा खोऱ्यात आणलं हे गेल्या 40 वर्षाचा नियोजित प्रकल्प केंद्र सरकारने रद्द केल्याने खानदेशामध्ये गिरणा खोऱ्यामध्ये प्रचंड संतापाची लाट त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि म्हणून आज गिरणाचं खोरं वाचवायचं असेल तर नार पारचं पाणी गिरणीला आणलं पाहिजे। 54 वर्षात फक्त 10च वेळा हे धरण भरलं आहे आणि दुर्दैवाने 3 लाख एकर कालवाची यंत्रणा आहे। जवळजवळ 7 लाखापेक्षा जास्त पिण्याचं पाणी त्या ठिकाणी आहे। 9 मोठे शहर, 2 महानगरपालिका, एवढं पिण्याचं, शेतीचं, उद्योगाचं 40 पासून तर आता पाचोरा भडगाव येणाऱ्या एरंडोलच्या एमआयडीसीला पाणी त्या ठिकाणी असेल तर नार पारचं पाणी गिरणीला जोडलं गेलं पाहिजे। पण दुर्दैवाने या सरकारने हा प्रकल्प रद्द केल्याने संतापाची लाट त्या ठिकाणी आहे। आणि या उपर राज्यपालांचं एक पत्र काढून यांनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भूलथापा देण्याचं काम चालवलंय। अरे कॅबिनेटची मंजुरी नाही, प्रशासकीय मान्यता नाही आणि तुम्ही केवळ पत्र काढून त्यांची दिशाभूल कराल हे शक्य नाही। आज आम्ही खानदेशवासी गिरणा खोऱ्यातले सुपुत्र गट तट पक्ष विसरून सगळे एकत्र येऊन जवळजवळ 500 पेक्षा जास्त ट्रॅक्टर आणि हजारो शेतकरी एकत्र येऊन आज इशारा देतोय की एक तर नार पारला न्याय द्या आणि तोही 18 टीएमसी आमच्या हक्काचं पाणी द्या। तुम्ही या 18 टीएमसीचं पाणी तुम्ही जळगावला सांगता कोणाचा बाप पाणी अडू शकत नाही, कोणत्या बापाचा तुमच्यावर दबाव आहे? कोणत्या बापाला तुम्ही घाबरताय? गुजरातच्या बापाला घाबरतायत का? आणि मग हिंमत असेल 18 टीएमसी पाण्याचा प्रकल्प करा। अंतरलोंडी वरकडेचा 90 कोटीचा प्रकल्पाला 89 ला 2024 उजाडला तेव्हा आज पूर्ण होतोय। म्हणजे आज 160 किलोमीटर आज आमचं गिरणा डॅम तर रामेश्वरचा प्रकल्प 160 किलोमीटर मध्ये एकही बंधारा 75 वर्षात होत नाही। इकडे जायकवाडी ते नांदेड 8 प्रकल्प झाले। इकडे हतनूर ते उकई मग आमचा तरी निम्नतापी असेल, शहादा असेल, प्रकाश असेल, सरंगखेडा असेल, सुरवाडे असेल 8 प्रकल्प तापी होता, 9 प्रकल्प गोदावरी होता। मात्र गिरणीत एकही प्रकल्प नाही। गिरणीच्याच खोऱ्यावर अन्याय का हा प्रश्न आज त्या ठिकाणी सरकारला आहे आणि म्हणून त्याचा निषेध करत हे आंदोलन आज या ठिकाणी आलेलं आहे। एकंदरीत आपण बघायला गेलो तर काही दिवसापूर्वी या ठिकाणी उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांचा जळगाव जिल्हा दौरा पार पडला। त्या दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की नार पारचं जे पाणी आहे ते गिरणा खोऱ्यामध्ये येण्यापासून कोणी थांबवू शकत नाही, जळगाव जिल्ह्याला ते पाणी मिळेल 100%। काय सांगा? देवेंद्र फडणवीस साहेब कोणाच्या बापाला तुम्ही घाबरताय? कोणत्या बापाच्या दबावाखाली तुम्ही येताय? गुजरातच्या बापाच्या? अरे या महाराष्ट्राने तुम्हाला मुख्यमंत्री केलंय, या महाराष्ट्राने तुम्हाला सत्ता दिली आहे, या उत्तर महाराष्ट्राने भाजपाला ताकद दिली आहे आणि त्या भाजपाच्या बालेकिल्ल्याची तुम्ही खेळतायत। अरे आता खूप तुमचे या ठिकाणी हाती झालंय आणि म्हणून 18 टीएमसी आमच्या हक्काचं पाणी देवेंद्र फडणवीस आणि या गिरीश महाजनांनी पळून लावलंय गुजरातला। ते पाणी हक्काचं आम्हाला पाहिजे। आज जर नार पारचं पाणी गिरणीला मिळालं नाही तर आज शेतकरी देशोधडीला लागणार आहे। आज बेमोसमी पाऊस आहे, 55 दिवस पाऊस पडतो, पडलेलं पाणी अडवलं जिरवलं पाहिजे आणि जर नार पारचं पाणी आलं नाही तर हे खोरं आज त्या ठिकाणी पूर्णपणे आत्महत्येच्या गर्तेमध्ये जाते। आणि म्हणून नार पार गिरणीच्या प्रकल्पाला जर खरोखर तुमची दानत असेल तर केंद्रीय नदीवर प्रकल्पात द्या। केन बटवाच्या मध्य प्रदेशला 80,000 कोटी, विदर्भातल्या तुमच्या नळगंगा दुर्गाला 86,000 कोटी, आंध्र प्रदेशला 16,000 कोटी। मग नार पारला का पैसे नाही, का दाद उठत नाही तुमची? हा प्रश्न खानदेशवासियांचा आणि गिरणा खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून देवेंद्रजी कुणाचा बाप काय त्या ठिकाणी थांबू शकत नाही, तुम्ही कोणाच्या बापाला घाबरताय हे सगळं उत्तर महाराष्ट्राला कळालंय। आणि म्हणून 18 टीएमसी पाणी बजेटचा कॅबिनेटची मंजुरी घ्या ना, तुम्ही काय घेत नाही? गंगा तुम्ही गंगाला विदर्भाला मान्यता घेतली त्यावेळेस का नार पारला पाणी घेतलं नाही? आणि म्हणून आज आपण खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे हे उत्तर महाराष्ट्राला आणि गिरणा खोऱ्याला कळालंय। म्हणून आज सर्व गट तट पाणी या विषयावर जल जमीन जंगल यावर काम करणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्ती, पक्ष एकत्र येऊन आम्ही आंदोलन आज करतोय। एकंदरीत किती ट्रॅक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आणि आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे? हजारो शेतकरी, शेकडो ट्रॅक्टर या ठिकाणी आज एकत्र येऊन निषेध करताय। आंदोलन तीव्र आम्ही करणार आहे। पुढच्या आठवड्यामध्ये जर या सरकारने वेळीच पावलं टाकून निर्णय घेतले नाही तर अर्धनग्न आंदोलन करून गिरण्याच्या नदीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। आणि या सरकारला एकतर नार पार परिपूर्ण करा अन्यथा हद्दपार करायचं राहणार नाही। नार पार परिपूर्ण केल्याशिवाय, नार पार प्रकल्प परिपूर्ण केल्याशिवाय
आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही। येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी गिरणा नदी पात्रामध्ये उतरून अर्धनग्न आंदोलन करू। हा निर्णय सरकारला घ्यावाच लागेल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी शिवसेनेचे नेते माजी खासदार उमेश पाटील यांनी दिलेली आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।